तरक्की नहीं हुई। देखो ना रोड का कैसा हाल है, आप तो खुद ये पैसे कारपोरेशन वाली लेती है और ये हमारे लिए कुछ नहीं करते हैं यहाँ पे। आमच्या घरामध्ये सगळे बीमार आहेत। ये तो मोदी जी ने कहा था कि पकौड़े खोल लिए, लेकिन वो तो उनके पास कोई डिग्री है नहीं, तो हम तो कारपोरेशन ने क्या करी? कुछ नहीं करी, बस हाथ हिलाई और चले गई। साढ़े यहाँ कचरे की गाड़ी आती थी, वो भी नहीं आ रही है। 9 साल हो चुके हैं, 9 साल में 2 विधायक बदल गए, लेकिन एक भी विधायक ने तरीके का काम करके नहीं गए। लोगों के अपने खरीदे हुए घर लोगों को खाली करने पड़ रहे हैं। स्वागत करता हूं मैं ओमराज सरदार, आप सभी का आवाज़ इंडिया के उसी बहुचर्चित शो में जिसका नाम है आवाज़ आपकी। दोस्तों, मेरे पीछे एक बहुत बड़ा खुला मैदान है। ऐसा सुना, हम लोग इस वक्त कामठी के प्रभाग नंबर 16 में है और यहाँ पर एक बहुत बड़ा खुला मैदान है, साथ ही साथ बगल में एक खंडर पड़ा हुआ है। कहा जाता है कि यहाँ पर कुछ दिन पहले 2011 में एक यहाँ पर बाज़ार समिति का गठन हुआ था और बाज़ार भरा करता था। कुछ दिन तक बाज़ार चला, लेकिन फिर किसी कारणवश बंद हो गया। ये एरिया में क्या समस्या है, क्या तकलीफ है, यहाँ के लोगों से बातचीत करके जानते हैं। आम्याच्या लोकांना एक प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यक्रम घेतण्यात आला होता। त्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम घेतला होता छत्रपती नगर इथे, आणि इथे 600 प्लॉटधारक म्हणजे 600 फुटाचा जिथं प्लॉट आहे त्याला 575 फुटाची जागा देत होते, आणि ज्याच्या 1200 आहे त्यांना 900 फुटाची जागा देत होते की यामध्ये तुम्ही बांधकाम करा। परंतु या आधी बनलेले घरं आहेत तिथे, हे आज 15 वर्ष पुराणं घर आहे, हे तर पूर्ण ऑलरेडी 600 फुटात बनलेलं आहे। आता याला 575 मध्ये बनू शकत नाही, परंतु ते स्कीम नजुल लँडसाठी होती की रहिवासी स्थायी पट्टा द्यावा म्हणून। परंतु आम्हाला पट्टा नको, आम्हाला आमच्या घराच्या मालकी हक्कच पाहिजे। परंतु आमचे रजिस्ट्रीचे पेपर लॅप झाले। 31 मार्च 2018 रोजी आमची रजिस्ट्री ही लॅप झाली। आमच्याकडून आम्हाला ना आमच्याकडे आज आमच्या घराचे कागद आहे, नाही आमच्या घरापाशी आज आमच्या घरावर आमच्या छत आहे। आम्ही सर्व बेघर आहे। तुमच्याकडे जे लीज चे कागद आहेत, 30 वर्ष जुनी रजिस्ट्री जी आहे, त्या संबंधित नगर रचना काय म्हणते? नगर रचना हे म्हणताय की नगर परिषदला ही काही भाडेपट्ट्यावर जमीन दिलेली होती, काहीतरी हेक्टरमध्ये। ते भाडेपट्ट्यावर दिले असल्या कारणास नगर परिषदनं करारनामा करून इथे IUDP लेआउट पाडला, आणि त्या लेआउट अंतर्गत इथे प्लॉट दिले। त्यावेळेस प्लॉट दिले 800 रुपयात छोटा प्लॉट दिला आणि 3500 रुपयात मोठा प्लॉट दिला। परंतु त्या वर्षी 30 वर्षाआधी लोकांकडे एवढे पैसे नव्हते की बा आपल्या परीने ते प्लॉट घेतील, म्हणून इथं साधारण वर्ग एक वस्ती वास्तवात बसली। त्यानंतर नगरपालिकेने आता त्याच्या पाठपुरावा करता 31 मार्च 2018 पासून आतापर्यंत काहीच पुरावा केलेला नाही। हे आत्ता एक अवघे 6 महिने झालेले आहे, त्या कामात पूर्तता टाकलेली आहे। एक नगर परिषद त्या दिवशी आता निवेदन घेऊन गेलो होतो, तर ते नगर परिषदचे मुख्य अधिकारी CO साहेबांना दिलं। CO साहेबांना दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणे आता अंतिम टप्प्यावर काम आलेलं आहे। आता ते अंतिम टप्पा कधी येतो याचा काही भास नाही, तरी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहे की बा आम्हाला लवकरात लवकर आमच्या घराचे पेपर रिन्युअल करून देण्यात यावे, आणि आम्हाला आर्खीव पत्रिका पण पाहिजे की जेणेकरून आम्हाला आमचं कर्ज मिळेल बँकेतनं। अन्यथा आमच्या 30 वर्षात तुमचं आर्खीव पत्रिकेवर नाव चढलं कधीच नाही। नगर परिषदची जागाच नाही आतापर्यंत, नगर परिषदची जागाच नव्हती। हे लेआउट भूमी अभिलेखचं होता, भूमी अभिलेख हिचा मालक आहे। आता नगर परिषदला त्यावेळेस पैसे भरायचे होते 19 लाख रुपये, परंतु नगर परिषदनं पूर्तता करून 14 लाख काही रुपये भरले, मात्र 5 लाख रुपये नव्हते भरले। आता ते नगर परिषदची त्या दिवशी बोलणं झालं की बा तुम्ही ते पैसे भरलेले नाही, तर म्हणे आम्ही आमची तयारी ठेवली आहे की अगर तिकडनं आम्हाला पैशाचा ऑर्डर आला की पैसे भरा, तर आमची तयारी आहे म्हणे 2 दिवसात पैसे भरायची।
जे बी काही व्याजासहित पैसे असेल ते भरायला तयार आहे. परंतु आता ते शासनाअंतर्गत काम थांबलं. आता कलेक्टर साहेबांची बदली झाली, दुसरे कलेक्टर साहेब आले, त्यामुळे ते काम पेंडिंग आहे. मी राजकुमार उर्फ सुगत रामटेके. IUDP परिसरामध्ये माझं राहण वास्तव्य आहे. या परिसरामध्ये आम्ही जेव्हापासून राहायला आलो, हे जे एरिया आहे IUDP एरिया, हा प्रभाग B ब्लॉक आहे. या B ब्लॉक अंतर्गत तर A, B, C हे 3 ब्लॉक आहेत आणि 1200 प्लॉट म्हणजे या परिसरामध्ये नगर परिषदेने तयार केले होते आणि ते लीजवरती 30 वर्षाच्या दिलं होतं. 30 वर्ष संपल्यानंतर आम्ही नूतनीकरता 2018ला आमच्या फाईल्स 1200 प्लॉट धारकांनी नगर परिषदेला जेव्हा दिलं तेव्हा लीज रिन्युअल होत नव्हती. त्याचं मग आम्ही शहानिशा केली की लीज रिन्युअल का नाही झालं. आम्हाला असं कळलं की ही लीज जे आहे ते प्लॉटच नगर परिषदेच्या नावावर नसल्यामुळे आणि त्याचा पूर्ण पैसा नगर परिषदेने भरलं नसल्यामुळे लीज काही रिन्युअल झाली नाही. मग याच्यामध्ये पुन्हा एक प्रकरण झालं की लीज रिन्युअल न झाल्यामुळे आता हे आम्ही अतिक्रमणधारी झालोत असं काही लोकांचं मत होतं आणि आम्हाला भोगवटा प्रमाणपत्र काही म्हणजे रात्रीच्या वेळेस काही याच्यावर लिहून म्हणजे स्टॅम्प पेपरवरती लिहून स्टॅम्प की आम्ही स्वतःच आमच्याकडून लिहून घेण्यात येत होतं आमच्या लोकांकडून की बाबा आम्ही म्हणजे अतिक्रमण केलं आहे आणि आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हा जो पट्टा आहे, हे जे घर आहेत हे बांधून देण्यात येत आहेत. तो जेव्हा झालं मग त्याच्यावरती आम्ही पुन्हा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे विचारणा केली. आम्हाला दिसून आलं की काही म्हणजे हे लीज प्रकरण इथेच थांबणार नाही आहे. याचं जेव्हापर्यंत पैसा भरणार नाही नगर परिषद तेव्हापर्यंत आखीव पत्रिका त्यांच्या नावावर होणार नाही आणि मग ते आखीव पत्रिकेसाठी प्रयत्न नगरपालिकेकडे आम्ही वारंवार निवेदन देत आहोत इथले नगरातले वाशी IUDP एरियातले आणि ते आता प्रकरण कुठपर्यंत आलं याचं आम्हाला हे नाही. पण आम्ही अतिक्रमणधारी तर नाही, आम्ही लीजधारक आहोत. आमचं मत हे आहे की आम्हाला लीज नूतनीकरण करून द्यावं आणि आम्हाला मालकी हक्क देण्यात यावे. या परिसरात दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची का हा नवीन एरिया आहे, इथे रोजगाराच्या संधी या एरियाचं डेव्हलप व्हावं म्हणून आम्ही इथे एक राजश्री छत्रपती शाहू महाराज बाजाराची निर्मिती केली होती. एप्रिल 2011ला ते म्हणजे झालं 1 एप्रिलला याचं उद्घाटन झालं. इथे लोक दुकानं लावायला लागले, चांगले दुकानं लागायला लागले आणि दरवारी इथे बाजार भरायचं. बाहेरचे दुकानदार पण इथे यायचे. पण झालं असं की पावसाळ्यामध्ये नगर परिषदेने काही लक्ष दिलं नाही आणि नगर परिषदेने आपला हात झटकलं आणि इथून म्हणजे आम्ही जे लोकवर्गणीतून केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता तो बट्ट्या बोर्ड झाला. इथे पहा हे रोड बनवला, आत्ताच बनवलेले आहेत. याच्यावरती IUDP एरियामध्ये खूपच म्हणजे पैसा सर्वात जास्त कामठी विकासासाठी जर येत असेल कारण हे केंद्रशासित पुरस्कृत म्हणजे नगर रचना आहे. तर त्यामुळे याच्यासाठी खूप पैसा येतो. पण इथले रोड पहा तुम्हाला दिसतील अद्यापही नाल्या नाहीत, काहीच नाही. इथला पैसा दुसरीकडे वळवण्यात येतो. हे असे भरपूर इथे आम्ही गार्डनसाठी मागणी केली. इथे गार्डनसुद्धा नाही कारण जसं बाकी ठिकाणी गार्डन असते आणि तिथे जाऊन म्हातारे वगैरे बसतात काहीतरी. इथे ना गार्डन आहे, ना इथे मैदान आहे, नाही इथे सिवरेज आहे. इथे गटर लाईन इथे खोदल्या गेली होती. आपण पाहता की गटर लाईनचं एकही चंबर कुठेच दिसणार नाही अशी परिस्थिती आहे. असे वेगवेगळे प्रश्न आहेत. आमची म्हणजे प्रशासनाला विनंती आहे माननीय कलेक्टर महोदयांना की जे आमची फाईल त्यांच्याकडे पेंडिंग आहे ते त्वरित जर मंजुरी दिली तर म्हणजे हे जे प्लॉट धारक आहेत या प्लॉट धारकांना त्यांचं लीज नूतनीकरण होईल. लीज नूतनीकरण झाल्यानंतर त्यांना जर कोणाला घर बांधायचं आहे, काही करायचं आहे, लोन घ्यायचा तर तो मिळते, अन्यथा इथे मिळत नाही. जर माझ्या मुलीचं लग्न आहे ना, मला त्याच्यावर घरावर पैसे पाहिजेत, तर आता मी अतिक्रमणधारी जर आहोत, मला काही नाही, तर माझ्या याला ते पैसे मिळणार का? माझ्या हिशोबानं छत्रपतीनगरमध्ये जो कामठी एरिया आहे, ज्या हिशोबानं आज कामठी जो फेमस एरिया आहे तो आहे मिलिटरी कॅन्टोन्मेंटच्या हिशोबानं, त्याच तरीकेचा हा एक एरिया आहे. ह्या एरियाकरता सर्वात जास्तीत जास्त पैसा हा कामठी नगर परिषदला येतो. माझे वडील पण तिथे PWDमध्ये जॉबला होते
सरकारी कर्मचारी होते आणि मी तिथं माझ्या वडिलाच्या हिशोबाने मी तिथं वावरून आणि तिथं जॉब पण केला होता. रिटायरमेंटच्या वेळेस माझ्या वडिलाची स्थगित परिस्थिती नव्हती. मी कार्य केला 2 वर्ष आणि त्याची हालाकीची परिस्थिती होती. पगार वगैरे वेळेवर नव्हता होता आणि एकदम हालाकीची होती. मला वाटते की हा जो एरिया आहे सर्वात जास्त डेव्हलपमेंट झालेला पाहिजे. कामठी एरिया सर्वात जास्तीत जास्त. कामठी नगर परिषदमध्ये प्रभाग क्रमांक 16 हा सर्वात मोठा एरिया आहे. म्हणजे सर्वात मोठा प्रभागमधून याची नोंद आहे. मागील 30 ते 30 वर्षापासून हा एरिया बसलेला आहे. 1999मध्ये ड्रॅगन पॅलेस अस्तित्वात आला ह्या एरियामध्ये. त्यानंतर ह्या एरियाच्या डेव्हलपमेंट करण्याकरता विविध योजना आले, पण तरीही त्या योजनांचा लाभ ह्या एरियातल्या लोकांना, प्रभाग क्रमांक 16तल्या लोकांना मिळाला नाही. अजून भरपूर काही समस्या एरियामध्ये अजूनही आहेत. व्यवस्थित कुठल्याही प्रकारचे नाल्या एरियामध्ये नाही आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या बिमाऱ्या आता होत आहेत. डेंग्यूचे साथ पसरले. कुठलाही प्रतिनिधी इथे समोर येऊन येत नाही, कोणाची समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत नाही. वारंवार एरियामध्ये काय म्हणतात त्याला, अजून असामाजिक तत्त्वाच्या पण बोलबाला वाढत आहे ह्या एरियामध्ये. वारंवार तक्रार केली, असामाजिक तत्त्व इथं वावरत आहेत, इथं वेगवेगळ्या टाईपच्या घटना होत आहेत. त्यामुळे ह्या एरियामुळे त्याच्यामुळे इथं एक भीती पण आहे त्याच्यामुळे. आणि ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाला पाहिजे तर व्यवस्थित कुठेही रोड नाही. आता इलेक्शन जवळ आले म्हणून काही कामं दिसायलाच लागले आपल्याला, पण ते मागील 4 वर्षापासून अजूनही असे कामं दिसले नाही की याच्याने एरियाच्या डेव्हलप आपल्याला दिसेल. असं कुठल्याही प्रकारचं काही दिसलं नाही. व्यवस्थित लाईटं नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहेत, त्यानेकरून रात्री कुठलीही लेडीज येतात तर कुठल्याही चौकामध्ये असे सामाजिक तत्त्व बसून राहतात, त्याच्यावरती कमेंटसुद्धा होतात. असे काही तक्रार आम्हाला येत आहेत, आमच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. तिथे आम्हाला बोलू नाही देत, इथले प्रतिनिधी त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि असं खूप साऱ्या योजना येत असतात, ते योजनेचे लाभ इथल्या लोकांना मिळत नाही. आणि सर्वात जास्त डेव्हलपमेंट झाला पाहिजे ह्या एरियाच्या, त्या प्रकारे डेव्हलपमेंट होत नाही आहे. आणि इथे मी बघान की जसा हा एरिया 30 वर्षापासून IODP एरिया आहे. वारंवार आता 2018पासून वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही आहे. एवढे आंदोलनं केले, मोठे आंदोलनं केले ह्या एरिया, पद्धतीचे आंदोलन केले, धरणे आंदोलनं केले. कुठल्या मागण्यांना घेऊन? IODP एरिया पूर्णपणे आम्हाला मालकी हक्क मिळाला पाहिजे, इथला रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे. असं दिल्यानंतरही सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचा रस्ता होत नाही. याचे बदल्या होतात, त्याचे बदल्या होतात, म्हणून असेच आम्हाला आश्वासन देतात की ह्या लेवलवर तुमची फाईल पोचली, इथेही तुम्ही तुमच्या एरियाला. पण अजूनही कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडून गॅरंटेड हमी अजून आलेली नाही आहे की आम्हाला हे पूर्णपणे आम्हाला करून मिळेल म्हणून. इलेक्शन आहे म्हणून कामं सुरू झाले. आता मागील 4-5 वर्ष आता होत आहेत, इलेक्शन आता जवळ येत आहे. मागील 4 वर्ष वारंवार की आम्ही सांगितले की इथले रोड नाही आहेत, ह्या एरियात नाली नाही आहे, नालीचं पाणी एवढं सांडपाणी इतकं जमा आहे की तिथे इतके घाण मच्छर बसले आहे की त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना इतकं त्रास होत आहे की आता डेंग्यूसारखे पेशंट ह्या एरियातून निघायला लागले आहेत. पूर्ण कामठी इथला उपजिल्हा रुग्णालय पूर्ण डेंग्यूच्या पेशंटनी पूर्ण भरून आहे. याच्यावर फवारणी होत नाही. फवारणीसाठी आम्हाला म्हणायला लागते फवारणी करून द्या, तरी म्हटल्यानंतरही आम्हाला हप्ताभर 2 हप्ते येत नाही. स्वतः मागील कोरोना काळामध्ये पण आम्ही स्वतः आपल्या हाताने फवारणी केली आहे. आपल्या हाताने फवारणी करून स्वतः आम्ही सॅनिटाईज केला आपला एरिया. कारण की प्रशासन कोणत्याही प्रतिनिधीला एकदम क्विकली ॲक्शन घेण्याचे दिसत नाही की एकदम क्विक आम्ही म्हणून आणि त्याच्यावर ॲक्शन घेतील. स्वास्थ्यसंबंधी कुठल्याही प्रकारचे इथं काही व्यवस्था नाही आहे. जर मी माझ्या एरियामध्ये एक प्रतिनिधी आहे, माझ्या घराजवळ राहते. जर मी तिला म्हटलं की मॅडम आमच्या हा असा प्रॉब्लेम आहे, ते म्हणतात की मला याच्यातलं काही समजत नाही, तुम्ही दुसऱ्याकडे जा. दुसऱ्याकडे गेला तर दुसऱ्या म्हणते की तुमच्या एरियातच तर ऑलरेडी प्रतिनिधी आहे, तुम्ही माझ्याकडे कशाला येता. तर अशा प्रकारचे एकदम ताळमेळ नाही आहे. एकदम ताळमेळ नसल्यामुळे तर दोघांमुळे आम्ही जायचं कुणाकडे आम्हाला काही समजत नाही. आणि कुठल्याही प्रकारचे काही योजना राहिले आणि हे परस्पर घरी येऊन सांगतही नाही की तुम्हाला हे योजनेचा फायदा मिळाला आहे, तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. विविध योजना येतात, बेरोजगार संबंधित येतात, योजना येतात की बेरोजगार युवक आहेत, यांना काही योजना गव्हर्नमेंटकडून येतात, याच्या संबंधात पण माहिती देत नाही. स्वतः आम्हाला जाऊन पाहावं लागतं की आम्हाला काही मिळेल का गव्हर्नमेंटकडून. अशा संबंधित
आम्ही प्रतिनिधीला म्हणतो, प्रतिनिधीला याच्याबद्दल काहीच माहीत नाही. असं वाटतं की आम्ही प्रतिनिधीला निवडून तर दिला, पण कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे. सर इथं आमच्या कॉलनीला तरी बऱ्याच समस्या आहेत. नुसतं कॉलनीचा विचार न करता आपण कामठी शहराचाही विचार केला तरी कामठी शहरात बऱ्याच समस्या आहेत. रोजगाराची समस्या आहे, इथं सांडपाण्याची समस्या आहे, इथं गटर लाईनची समस्या आहे, इथं बेरोजगारीची समस्या आहे. इथं बऱ्याच समस्याचं हे निराकरण इथं कोणीही करत नाही. कोणीही शासन प्रशासनाला काही घेणं देणं नाही. याच्या अगोदर आम्ही बरेच आंदोलनं केलेले आहेत, बरेच निवेदनही दिलेले आहेत. आताच हार्डली मागच्या वेळेला आम्ही मागच्या आठवड्यात निवेदन दिलेलं आहे. आणि आमचा हा विचार आहे म्हणजे की इथं समस्या ज्या आहेत त्या निराकरण झालं पाहिजे. खास करून बेरोजगारीची समस्या आहे, खेळाची समस्या आहे. म्हणजे इतका मोठा परिसर आहे, इतकं ग्राउंड मैदान वगैरे दिसतं, पण एकही ग्राउंड नाही. जेव्हा की ऑलरेडी ह्या एरियात क्रीडा ग्राउंड म्हणून मंजूर झालेलं होतं, पण अजूनपर्यंत ते ग्राउंड बनलंच नाही. आजपर्यंत ते दिसतही नाही. ह्या एरियात MIDCसाठी जागा सँक्शन झालेली होती. आपण 1957चा DP प्लॅन पाहिला तर आपल्या लक्षात येते, पण अजूनही ती MIDCचं कुठंही दिसत नाही आहे. म्हणजे ह्या कामठी एरिया इतका दारिद्र्य झालेला आहे. खास करून हे प्रशासकीय जे अधिकारी आहेत किंवा जे प्रशासनाचं जे ताळमेळ आहे हे एकदम चुकीचं आहे आणि जनतेला मूर्ख समजतात. अशातला हा प्रकार इथं कामठीत दिसून येऊन राहिलेला आहे. सर, सगळ्यात मोठी समस्या आमची IODPची आहे. आम्हाला हे लीजवर मिळालेलं आहे. आता लीजवर मिळालं तर ते आम्ही भाड्याने राहतो. तर ठीक आहे, आम्ही भाड्याने राहतो, त्याची भरपाई करतो, आम्ही टॅक्स भरतो, सगळं देत आहो आम्ही नगर परिषदला. आता हे 30 वर्ष झाले, 30 वर्षानंतर रिन्यू करावं लागते. आता आम्हाला तर माहितीच नाही होतं की आम्हाला कुठे नेऊन घातलं आहे लोकांनी. जेव्हा आम्ही नगर परिषदला गेलो आणि त्यांचं रिन्यूसाठी फॉर्म पण भरलेले आहे आम्ही, आणि 2 वर्ष काही नाही झालं म्हणून मग आम्ही जाब विचारायला गेलो तर त्यांनी सरळ म्हटलं की हे तुमचं नजूलची एरिया आहे. आता बघा, 30 वर्षापासून आम्ही या ठिकाणी लीजवर राहतो आहे आणि आता ते लोक डायरेक्टली म्हणतात की नाही, हा नजूलचा एरिया झालेला आहे. मग आम्ही कोणाकडे जाऊ, कोणाला प्रश्न विचारावं? मग त्यासाठी म्हणून हे काकाजी आहेत ते खूप धडपड करत आहेत आणि त्याबरोबर सहकार्य पण करत आहे. इथले मुलं सगळे पुष्कळ लोक सहकार्य करत आहे. पण आता हा प्रश्न उमटते की जर आमच्या पोरांना इथे राहायचं आहे जीवनभर, म्हणजे आता आमचा तर कसंही निघून जाईल, पण पोरं राहतील, मग त्यांची पोरं होतील. मग आता एवढी मोठी जागा घेतली आहे, कोणी कष्टाने घर बांधलेलं आहे, 1-1 रुपयानी. काही लोकांना खाण्याची सोय नाही, झोपडी बनवून राहिलेली आहे तिथे लोक. मग काही दिवसांनी त्यांनी म्हणजे डेव्हलपमेंट केलं, सिटाईचे घरं बांधले, स्लॅबचे घर बांधले. आता त्या लोकांनी कुठे जा? मग नगर परिषदला जाब विचारला तर ते सरळ म्हणतात की आम्ही पैसे भरायला तयार नाही. पहिल्यांदा आम्ही गेलो ना तिथे, तेव्हाच हा प्रश्न आम्ही केला की हे कसं काय म्हणजे हे होते आहे बा, मग तुम्ही आम्हाला लिस्टचे फॉर्म आमचे देत नाही आहे, रिन्यू करून नाही देत आहे, याचं काय? तर मग त्यांनी सांगितलं की नाही म्हणे, आम्ही म्हणे हा जो एरिया जो आहे म्हणे, हा इथून जो स्टार्ट होतो छत्रपती नगरपासून लुंबिनी नगरपर्यंतचा जो एरिया आहे म्हणे, हा नजूलमध्ये घातलेला आहे म्हणे. आणि त्यांनी हेही सांगितलं आम्हाला की या ज्या एरियाचं आहे म्हणे, ते जे पैसे उरलेले होते म्हणे, ते आता आम्ही नगर परिषद भरण्यास समर्थ नाही आहे म्हणे, असं डायरेक्टली जाब दिला त्यांनी. कोणत्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं? सर, तिथे 2-3 अधिकारी होते, पण मला नाव आठवत नाही त्यांचं सध्या, कारण आम्ही सगळं समूहासोबत गेलेलो होतो. मला नाव नाही आठवत त्यांचं, पण त्या लोकांनी तसे जाब दिले आम्हा लोकांना. आम्हाला नाल्या चलून पाहा तुम्ही, कसं पाणी पूर्ण घराच्या बोताल पाणी आहे. नाल्याचं आम्हाला खूप हे आहे आणि ते लीजवर फ्लॅट नाही राहिले पाहिजेत. आम्हाला लीजचं म्हणजे ते झालं पाहिजे. आमचे घरं झाले आता खाली आणि नाले झाले उंच, तर त्याच्यामुळे काय होतं आणि ते नाल्याचं पाणी आमच्या चेंबरमधून आतमध्ये येण्याचा म्हणजे असा वेळ आलेला आहे. इतकं पाणी म्हणजे तिथे साचून आहे आणि त्याच्या पाण्याचा कलर पाहायला तुम्ही पूर्ण हिरवकंच झालेला आहे. त्याच्यावर ते मच्छर, त्याच्यावर ते डुकरं, म्हणजे हे नाना तऱ्हेचे म्हणजे जनावरही तिथे येऊ बसून राहिले. नाली म्हणजे पाणी असं वाहत आहेच नाही. आणि काही बाया मग माझ्या घरपर्यंत येतात की ताई चला कुठंतरी आपण जाऊ, पण कुठं जायचं? नगर परिषदही आम्हाला काही साथ नाही देत, मेंबरही साथ नाही देत, मग आम्ही जायचं कुठं? त्याच्याकरता आम्ही म्हटलं का थोडं तिथे चालून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तो पाणी कसं आहे. म्हणजे लहान मूल जर तिथे गेलं ना तर फसल्याशिवाय राहणार नाही. हे म्हणजे मेन समस्या तिथे. आणि हा डेंगू आणि नवीन म्हणजे हे जे बिमाऱ्या निघालेल्या आहेत, आपलं कोरोना तर आता होताच, आता 3री लाट पुन्हा येऊन राहिली. काही मुलं आता दगावले कशाने, डेंगूनी.
तर आमच्याकडे पण इतके मच्छर झाले त्या पाण्यावरती की असं थोडे दगड कोणी मारलं ते मच्छर असे भरभरावून उडतात आणि रात्रीला तर विचारूच नका, लाईट जर गेली ना रात्रभर लोक जागतील, अशी समस्या आमच्या एरियाची. ही समस्या म्हणजे आमचं सॉल्व्ह झालं की म्हणजे आम्हाला असं वाटेल की चला आमचा एरिया थोडा तरी पॉज झाला. हर शो के अंतिम पड़ाव में हम लोग प्रयास करते हैं वहाँ के संबंधित अधिकारी नगर सेवकों से बात करने की. प्रभाग नंबर 16 कामठी, यहाँ के नगर सेवक 2 है. प्रभाग होने की वजह से 2 नगर सेवक है, एक गजबी मैडम है और दूसरे पटोड़े जी हैं. हमने दोनों को फ़ोन पर संपर्क किया और हमारे फ़ोन पे बात करने पे दोनों ने अपना समय निकाल के हमें यहाँ पे समय देने के लिए वो यहाँ पहुँचे. सर, पहले तो बहुत बहुत धन्यवाद आपका कि आपने अपना कीमती समय दिया. आपको कहीं जाना था, फिर भी उसके बीच में यहाँ पर आए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. आवाज़ इंडिया की इस शो के लिए आपने समय निकाला, उसके लिए. सर, जब हम लोग यहाँ पर आए तो हमें यहाँ पर बहुत सी चीज़ें पता चली है, बहुत से इश्यूज़ यहाँ पे. सबसे पहला इशू तो यहाँ पर एक बाज़ार समिति की स्थापना की गई थी और स्थापना होने के बाद कुछ दिन तक यहाँ पे बाज़ार लगा, उसके बाद वो बाज़ार लगना बंद हो गया. उस बारे में आप क्या? मैं आपका बहुत धन्यवाद हूँ कि आपने हमारी प्रतिक्रिया सुनने के लिए हमें कॉल किया. उसी के साथ आपने जो प्रश्न किया है कि यहाँ बाज़ार कुछ दिन तक भरा और अभी यहाँ बाज़ार 2011 की बात है वो. हाँ, उस समय तो मैं नगर सेवक नहीं था, बट बात ऐसी है कि उस समय जो ग्राउंड आपने पीछे देखा है, अभी जो प्लेन हुआ है, हमारी एक श्वास संगठन है, उसके माध्यम से हमने जेसीबी चला के उसको प्लेन करा के अभी कुछ दिन पहले क्रिकेट टूर्नामेंट यहाँ लिया. इस क्षेत्र में जो बी ब्लॉक है, इसमें जो ओपन स्पेस है, इसमें डीपी प्लान जो है टाउन प्लानर की तरफ से जो तैयार किया गया है, इसमें एक क्रीडा मैदान के लिए राखीव रखा गया. तो ये क्रीडा मैदान करके राखीव है और इसी पे एक आगे में वाचनालय बना है और आपने देखा भी होगा साइड में एक ग्रीन जिम लगी है. उसी के साथ जिम साहित्य भी यहाँ प्रभाग के लड़कों के लिए समाज भवन में रखा गया है, जिसके जिम की मतलब बांधकाम निर्मित का भी काम कुछ दिनों में शुरू होने वाला है. और रहा बाजार समिति की बात, आपने जो बाजार समिति बोला है, तो बाजार अगर कोई दुकान लगा रहे हैं तो मेरा रुकवाने का काम नहीं है और बाजार कैसी बंद हुआ है इसके प्रति मुझे कोई मालूमात नहीं है. सर, जैसा कि दूसरा एक विषय ये कि ये जो है ये तकरीबन 30 साल पुरानी बस्ती है और आज कुछ लोगों का कहना ये है कि इस बस्ती को अभी स्लम में डाला गया है. एक तो नगर परिषद से ये मिली हुई जगह है, MIDC की जगह है. अब इनके डॉक्यूमेंट्स नगर परिषद में ना होने की वजह से अगर इन्हें स्लम में डाला जाएगा तो इस बारे में आप क्या कहेंगे? एक्चुअल में 88 में यहाँ पे जो रेसिडेंशियल लोग हैं, ये भुयर कॉलेज है, कामठी पॉलिटेक्निक के सामने एक नर्सरी एरिया है, वहाँ पे रहते थे. तो कुछ राजकारणी या मुझे उतना नॉलेज नहीं है, लेकिन 88 में मैंने सुनी हुई बात है कि उनको इधर जगह दी गई है और उनको इंस्टॉलमेंट पे 1800 रुपये में 88 में जगह दी गई है और उनका जो लीज डीड है वो इंग्लिश में दी थी, जिससे उस ज़माने में इंग्लिश पढ़ने की बहुत मतलब पढ़ने वाले कम लोग थे. और जो लीज डीड है वो एक एग्रीमेंट है और एग्रीमेंट होने के बाद 88 से 31 मार्च 2018 तक लीज डीड थी वो. क्योंकि ये तो सारी बातें आपके पहले की हो गई, अभी हम लोग आपकी बातें करते हैं जब से आप चुन के आए हैं जी. क्योंकि अभी हाल फिलहाल में कुछ दिन बाद इलेक्शन है तो शायद आप चुन के आए नहीं आए, ये बात की बात है जी. यहाँ के लोगों का साफ तौर पर कहना ये है कि जब भी नगर सेवक के पास जाते हैं, पार्षद के पास जाते हैं, तो पार्षद कहता है कि आप उनके पास क्यों नहीं गए, उनके पास जाते तो वो कहते हैं उनके पास क्यों नहीं गए. ऐसा एक भी व्यक्ति अगर होगा कि हमने बोले कि आप उनके पास और हमारे पास, मेरे जो एस्टीमेट है अभी भी ABCDE और ABC का छूट गया था, D का एस्टीमेट में अभी जो आपने काम चालू है उसमें C और E का काम टेंडर प्रोसेस हो गई है और टेंडर प्रोसेस होने के बाद एक कॉन्ट्रैक्टर को 30% और 28% बिलों में काम मिला है. हम समय समय पे अपने एरिया के अपडेट लेते रहते हैं. आपने आगे की नाली जाके देखिए जो बनी नहीं है, बस जो आगे पीछे हम काम तो देते, हमको मालूम है ये रास्ता लेना है, नाली लेना है. ये दिक्कत है हमारे प्रभाग में नालियों की सबसे ज़्यादा थी. आज भी 30 साल बैठने के बाद भी हमको नई नालियाँ बनाना पड़ रहा था. आपने ये भी देखे कि नाली टूट के बनाना पड़ रहा. तो वो नाली इसलिए बनाना पड़ रहा क्योंकि पूरा जो लोड था छत्रपति नगर का
वो पूरा नाले तक जाना चाहिए इस हिसाब से, लेकिन हमने दिया काम वो बाद में, लेकिन आया पहले। तो हमारा जो एस्टीमेट है, हम जो अंदाज पत्रक तैयार करते हैं, वो समय समय पे जो काम है हम वही देते, लेकिन जो सरकारी यंत्रणा है और जो प्रशासक के अधिकारी है, जो आगे पीछे के हिसाब से वो काम होता है। मैडम, ये जो पहली कंप्लेंट ये थी कि मैं उस एरिया का काम नहीं कर सकती, आप उनसे जाके मिल लीजिए। देखो, पहली बात जिन्होंने बोला है, अगर यानी आप किसने बोला ये मुझे नहीं मालूम, लेकिन मैं ऐसा कभी नहीं बोलती कि आप इसके पास जाओ या मेरे पास आओ। मेरा एक पहले से ही स्वभाव है, जो भी मेरे पास चाहे छत्रपति नगर का है, आज़ाद नगर का है या कहीं का भी है, मैंने ऐसा कभी बोला नहीं। आपने ऐसा नहीं बोला? नहीं बोला। और जो भी अभी दिखेंगे शाम को देखूंगी मैं कि कौन बोलता है। तो ये बात मैं मान नहीं लेता हूं, बोला, मैं सारी सब बातें मान रहा हूँ कि आपने ऐसा यकीनन नहीं बोला नहीं, होगा। नहीं, नहीं। लोग झूठ बोलते हैं, लेकिन लोग हर बार पार्षद के बारे में ही झूठ क्यों बोलते हैं? मेरा नहीं, ये मुझे नहीं मालूम। देखो, उनका पार्षद से देखो मेरी बात सुनिए, मेरी बात सुनिए। अगर वो क्यों झूठ बोलते ये मुझे नहीं मालूम। मेरा लुक आउट नहीं है वो। हाँ, मुझे भी नहीं पता, मेरा लुक आउट नहीं है। अगर बट मेरा कहना ये है कि लोग जिनको चुन के देते हैं, हम अपने दिल से जिनको वोट देते हैं, हम लोग उसी के बारे में देखो, ये बोलते हैं। मेरा विषय नहीं है, हम किसी को ये इसके पास जाओ, वो मेरा विषय नहीं है। कुछ लोगों का कहना ये भी है कि जब आपके पास आते हैं तो उनको जिस तरीके से आपने जवाब देने चाहिए वो नहीं देते, वो काम नहीं हो पा रहा है। आज अगर हम लोग यहाँ पर आए हैं तो यहाँ पर कुछ लोगों ने हमें बुलाया है। कौन सा काम नहीं हुआ आप बताइए, कौन सा काम? अभी सारी नहीं, मेरी बात सुनिए। देखो, सारी चीजें अभी हो गई, ये फिर से वही चीजें रिपीट नहीं, मेरी बात देखो, ये कैसा है काम? नहीं, मेरे नहीं है ना, तो मुझे बुलाए तो मेरी सुनेंगे। हाँ, बिल्कुल, हाँ, तो ठीक है ना। अभी देखो, 2 साल पहले अभी हमारा काम है, इसका और मेरा, हम दोनों जो नगर सेवक है काम लिख के देते हैं और पूरे काम आएंगे। ऐसा कोई है नहीं कि पूरे काम आते। कोई हम ही 2 ही नगर सेवक नहीं है, कामठी पूरी कामठी है। और जो 2 साल पहले, अभी ये जो पुराने जो अभी काम है ये पुराने आए। 2 साल पहले जो काम दिए थे उसका फंड कोरोना रिलीफ फंड में गया, हमको फंड नहीं मिला। अभी ये जो सब पुराने काम है और नए काम दिए वो अभी नहीं आए। अभी एक टेंडर है C और E का, वो हो गया, तो वो अभी 1-2 महीने में वो भी काम चालू हो गया। और ये वाला जो रोड है अभी ये 1 महीने के बाद हो जाएगा चालू। दोस्तों, वक्त हो चला है यहाँ पे रुकने का। नगर सेवक से हमने, यहाँ के पार्षद से हमने बातचीत की। पार्षद ने हमें बहुत से जवाब दिए। कुछ हद तक उनके जवाब उनके हिसाब से सच भी है, कुछ हद तक ये जवाब सच है या गलत है ये आप ही तय कीजिए, या हम लोग आप पे छोड़ देते हैं। लेकिन वक्त हो चला है यहाँ पे रुकने का। 1 महीने के भीतर यहाँ पर रोड बन जाएगा। सीवरेज लाइन की अगर हम लोग बात करते हैं तो शायद उसको समय लग जाएगा, लेकिन कुछ तो काम यहाँ पर होने चाहिए। हमारा उद्देश्य यही होता है आवाज़ इंडिया टीवी का। वक्त हो चला है यहाँ पे रुकने का, तो रुकते ही यहीं। मिलते हैं अगले एपिसोड में। जुड़े रहिए आवाज़ इंडिया के साथ। तब तक घर पर रहे, सुरक्षित रहे और स्वस्थ रहे। कुछ भी तरक्की नहीं हुई, देखो ना रोड का कैसा हाल है, आप तो खुद ये पैसे कारपोरेशन वाली लेती है और ये हमारे लिए कुछ नहीं करते हैं। यहाँ पे आमच्या घरामध्ये सगळे बीमार आहेत। ये तो मोदी जी ने कहा था कि पकौड़े खोल लिए, लेकिन वो तो उनके पास कोई डिग्री है नहीं, तो हम तो कारपोरेशन ने क्या करी? कुछ नहीं करी, बस हाथ हिलाई और चले गई। साढ़े यहाँ कचरे की गाड़ी आती थी, वो भी नहीं आ रही है। 9 साल हो चुके हैं, 9 साल में 2 विधायक बदल गए, लेकिन एक भी विधायक ने तरीके का काम करके नहीं गए। लोगों के अपने खरीदे हुए घर लोगों को खाली करने पड़ रहे हैं।